आता बघूयात महाफास्ट 50 बातम्या। तीन सभांनंतर नरेंद्र मोदी काल पुण्यात मुक्कामी, तर आज मोदींच्या राज्यात पुन्हा 3 सभा। माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। नरेंद्र मोदींची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। 25 एकर जागेवर सभेची तयारी। राहुल गांधी आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही। मनमोहन सिंगांच्या वेळी जेवढी कामं झाली तेवढी मोदींनी एका वर्षात केली। 65% लोकांची पंतप्रधान मोदींनाच पसंती, अजितदादांचा विश्वास। नरेंद्र मोदी हेच भटकती आत्मा, जर मोदींची लाट आहे तर त्यांना एवढं फिरावं का लागतंय? नाना पटोलेंची मोदींवर टीका। महाविकास आघाडीची आज खडकवासल्यात जाहीर सभा। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले सभेला उपस्थित राहणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज राजगड तालुक्यात सभा। दुपारी 2 वाजता मिंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदानात होणार सभा। बारामतीनंतर शिरूर लोकसभेतही अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर, तुतारी। ठाकरे गटाचे विजय करंजकर नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलवूनही करंजकर न गेल्यानं बंडखोरीच्या चर्चांना उधाण। 3 तारखेपर्यंत शांतिगिरी महाराजांना एबी फॉर्म सादर करण्याचे निर्देश। शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश। 2.5 वर्ष घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री आता सकाळी उठून शिव्या शाप देतात। हातकणंगलेच्या सभेतून श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 5 वेळा नमाज पठण करा असं खैरे मुस्लिमांना सांगतात। चंद्रकांत खैरेंचं मुस्लिमांबाबतचं वक्तव्य दाखवत संजय शिरसाटांचा निशाणा। कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधीचा मतांचा रूपानं सन्मान करू, कॉलर उडवताना सकाळ असते की संध्याकाळ हे देखील पाहावं लागतं। शरद पवारांचा उदयनराजेंना टोला। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। वर्षा गायकवाड शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार, तर ठाकरे गटाचे संजय दिना पाटीलही ईशान्य मुंबईतून अर्ज भरणार। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार। कल्याणमधून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरही आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि आव्हाडांच्या उपस्थितीत रॅलीही निघणार। धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव आज अर्ज दाखल करणार। बाळासाहेब थोरातही उपस्थित राहणार। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर 2 मेला अर्ज दाखल करणार। निवडणुकीच्या लढाईत आमचा विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांना विश्वास। नरेंद्र मोदींच्या निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली। आम्ही निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। येड्यांची जत्रा, कारभारी 17 अशी महाविकास आघाडीची अवस्था। काँग्रेसमध्येही पंतप्रधान पदावरून एकमत नाही, माजी आमदार प्रमोद जठारांची टीका। लोकसभा निवडणूक व्यक्तीच्या विरोधात नसून विचारधारेची लढाई। रावेरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांचा प्रचार जोरात सुरू। रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी सर्वसामान्यांचे प्रश्न हे संसदेत मांडले। बारामतीत सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, रोहिणी खडसेंना विश्वास। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दौरे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने शिराळा वडगाव दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील पन्हाळा, तर स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची इचलकरंजीमध्ये सभा। कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी शौमिका महाडिक या प्रचाराच्या मैदानात। कागल माझं माहेर, ओवाळणी माझ्या ओटीत घाला, मंडलिकांसाठी शौमिका महाडिकांचं आवाहन। पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर। 3, 7 आणि 11 मे रोजी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी होणार। फरार नीरव मोदीची अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील जमीन ताब्यात घेण्याची नोटीस। जमीन जप्तीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांचं समन्स। अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी रेड्डींना उद्या चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। आरटी अंतर्गत प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। प्रवेशासाठी आतापर्यंत 52,000 अर्ज प्राप्त, तर अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता। देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। विदर्भ मराठवाड्यातील वादळी पावसाचे सावट संपले असून पारा अजूनही चढणार। राज्यातली उष्णता वाढणार असल्याचं चित्र। अभिजात भाषेच्या दर्जासाठी मराठी भाषा सर्व अटी पूर्ण करते। विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रातल्या सांस्कृतिक विभागासोबत पत्रव्यवहार करणार अभिजात भाषा पाठपुरावा समितीची माहिती। डोंबिवलीतल्या घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते 6 मे पर्यंत बंद। उमेदवारांच्या प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 10 ते 6 रस्ते बंद असणार। आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना परवानगी, मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्याची अट कायम। भीमाशंकर मंदिरात 2 मे पर्यंत अभिषेक पूजा बंद। महारुद्र अनुष्ठान संत जलधारा या रुद्राभिषेक उत्सवामुळे अभिषेक पूजा बंद असणार। भाविकांना फक्त दर्शन घेता येणार।
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाण होणार. दिल्ली कार्यालयातून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच विमान टेक ऑफ होणार. पुणे जिल्ह्यातल्या कामगारांना मतदानासाठी भर पगारी सुट्टी द्या. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 7 आणि 13 मे रोजी भर पगारी सुट्टी देण्याचे आदेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आशियातल्या 33 देशांशी करार. या देशांमध्ये विद्यापीठ आपल्या ज्ञानशाखांचा विस्तार करणार. मे महिन्याच्या अखेरीस 10वी-12वीचे निकाल जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती. नीट पीजी परीक्षेसाठी इंटर्नशिप कट ऑफ वाढवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नकार. कट ऑफ वाढवण्याचा विचार धोरणात्मक. न्यायालयाचा निर्णय. सीए परीक्षा आहे त्याच तारखेला होणार. परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पुण्याच्या तापमानात कमालीची वाढ. इंदापुरात 41.7 अंश तर कोरेगाव पार्कला 43.3 अंशांची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये तुरीचे दर 11,500 बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी. नांदेडमधल्या घरकुल योजनेच्या रेतीची कर्नाटकात विक्री. महसूल प्रशासनानं लक्ष देण्याची लाभार्थ्यांची मागणी. रत्नागिरीच्या लांजा शहरातल्या एसटी स्टँड जवळचं होर्डिंग धोकादायक. कोणत्याही क्षणी होर्डिंग पडण्याची शक्यता. होर्डिंग काढण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या शिरपूर जैन गावातल्या मुख्य रस्त्याची दुरवस्था. बांधकाम विभागाकडे रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना आजपासून सुरुवात. 193 केंद्रांवर 2,50,000 विद्यार्थी परीक्षा देणार. 95 दिवसाच्या आत निकाल जाहीर करण्याचं नियोजन.